जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, मी नीला अभ्यंकर आणि दशक 7 समाज 6 ब्रह्ममुक्त निरूपण याच्यावर आज माझे विचार मांडणार आहेत. निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग होता सवेची जाते. करुणाष्टकामध्ये समर्थांनी हे म्हटलेले आहे, हे सगळ्यांना माहितीच आहे. दासाच्या साधना सप्ताहात आपण सर्वजण जातो आणि पहाटेपासून रात्रीपर्यंत एकामागोमाग एक कार्यक्रम सुरू असतात. मन अगदी ब्रह्माकार होतं. प्रवचनं, कीर्तनं, भिक्षाफेरी यात मन रमतं. पहाटे काकड आरती, दुपारी म्हणजे प्रश्नमंजुषा, विष्णू सहस्रनाम, गीतेच्या अध्यायाचे पठण, दासबोध, मनोबोध, समर्थांचे स्फुटकाव्य इत्यादी विषयावर प्रवचनं, चर्चा सुरू असते. म्हणजे समर्थांनी 1 ते 5 ओव्यात जे म्हटलं आहे त्याची प्रचिती बघा आपल्याला येते. अद्वैत ब्रह्म निरोपिले, जे कल्पनेरहित संचले, क्षण एक तदाकार केले मज या निरूपणे. परिमेय तदाकार व्हावे, ब्रह्मची होऊन असावे, पुन्हा संसारास न यावे चंचलपणे सर्वथा. कल्पनारहित जे सुख, तेथे नाही संसार दुःख, म्हणून त्याची एक होऊन असावे. ब्रह्मची होई जे श्रवणे, पुन्हा वृत्तीवरही लागे येणे, ऐसे सदा येणे जाणे चुके नाकी. मने अंतरिक्ष जावे, क्षण एक ब्रह्मची व्हावे, पुन्हा तेथून कोसळावे वृत्तीवरी मागुते. आणि दुपारच्या वेळेला बघा आपल्याला काय असतं, तर आपल्याला आरामाला विश्रांतीची आपली वेळ असते आणि त्याही वेळेला आपली चर्चा समर्थांच्या वाङ्मयावरतीच असते. पण एखादी नवीन अभ्यासार्थी आपल्याकडे येते आणि मग ती विचारते, काय हो तुमचं नाव काय, तुम्ही कुठून आलात, तुम्हाला किती मुलं, आणि हे सगळं विचारल्यावर ह्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत. कोणी जर आपल्याला फोन नंबर विचारला तर तो आपल्याला आठवत पण नाही, इतके आपण समर्थमय झालेला असतो. 7 दिवसानंतर जेव्हा घरी येतो तेव्हा शरीराने घरी येतो, पण मन घळीतच रेंगाळत असतं. घळीत पक्क ठरवतो की अशीच दिनचर्या घरीही आपण करायची, पण ते काही होत नाही. कारण लगेच दिवाळी जवळ आलेली असते, नेलेल्या साड्या, कपडे धुवायचे असतात आणि प्रपंचात पडावी लागते. मग ना धड प्रपंच ना धड परमार्थ अशी आपली स्थिती होते. म्हणून 6व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, प्रत्यावृत्ती सैरावैरा, किती करू येर झारा, पायी लावून या दोरा कीटक जैसा. अशी स्थिती आपली होते, ना धड ना प्रपंच ना धड परमार्थ. म्हणून जसं एखाद्या किड्याच्या पायाला दोरा बांधला की तो वर जातो, परत खाली येतो, तसं समर्थ म्हणतात आपलं मन प्रपंचात जातं आणि आपलं मन पुन्हा परमार्थात येतं. म्हणून 7व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात की उपदेश काळी तदाकार, होता पडे हे शरीर, अथवा नेणे आप पर ऐसे झाले पाहिजे. आपल्याला नेहमी असं वाटतं की ब्रह्माकार स्थितीमध्ये आपल्याला जर मृत्यू आला तर किती चांगलं होईल. घळीत सर्वांचा भाव एक असतो, जणू सर्वजण आपण एका कुटुंबातले आहोत असं आपलं वर्तन असतं. अगं माझं तेल घेणं, अगं माझी पेज घे, मी व तू एक आहोत, अशी एकरूपता असते. पण ही स्थिती फारशी नसते. आपण परत आपल्या घरी आल्यावर आपले जैसे थे तू व मी वेगवेगळे होतो. आणि अशा वेळी मनात विचार येतो, जो ब्रह्मज्ञानी आहे तो परत संसारात कसा बरं येतो. म्हणून 9व्या-10व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, जो स्वये ब्रह्मची झाला, तो मागुता कैसा आला, ऐसे ज्ञान माझे मजला प्रशस्त नवटे. ब्रह्मची होऊन जावे, का ते संसारीच असावे, दोहीकडे भरंगळावे किती म्हणूनी. आणि म्हणून तो परत संसारात यायला तयार नसतो. संसार तो करतो, पण त्याचं मन त्याच्यामध्ये रमत नाही. एक संसारात तरी राहावं, संसार चांगला करावा, पण जर ब्रह्मस्थितीत मन गेल्यावर परत ते खाली प्रपंचात काही येता कामा नये. षड्रिपू जे प्रपंचात सतावतात ते परत येतात व आपल्याला सतावतात. म्हणून 11व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत, निरूपणी ज्ञान प्रबळे, उठो न जाता ते मावळे, मागुता कामक्रोध खवळे ब्रह्मरूपासी.
अशा प्रकारची वृत्ती आपली होते. जेव्हा मन प्रवचनात असते तेव्हा प्रपंच मनात येतही नाही, पण ते झाल्यावर आपण घरी यायला लागलो की पुन्हा प्रपंचाचे ज्ञान आणि मनामध्ये प्रपंचाचे विचार उद्भवायला लागतात. इथे मला 2 मित्रांची गोष्ट आठवते. दोघंजणं आणि गंगेवरती आंघोळीला निघाली. वाटेमध्ये बघा तमाशाचा फड होता. त्यावेळेला सिनेमा थिएटर्स वगैरे नसल्यामुळे असे तंबू लागायचे. आता जे दोघं जण म्हणजे बघा निघालेत, त्यापैकी एक जण म्हणाला, अरे बाबा तू आता पुढे जा आणि आंघोळ वगैरे कर, मी तर ह्या तमाशाच्या फडामध्ये थांबतो आणि तमाशा बघतो. कारण ही जी तमाश करणारी बाई आहे ना, ती उत्तम नाचणारी आहे, तिचा मला कधीचा तो कार्यक्रम बघायचा होता, त्यामुळे मी तर काही तुझ्याबरोबर येत नाही आणि म्हणून मी थांबतो. दुसरा जो आहे तो म्हणतो, नाही बाबा मी तर जातो, कारण गंगेवर जाऊन पुण्य मला मिळावं म्हणून आपण निघालोय, मी तर काही ह्या तमाशाला थांबणार नाही, मी चाललो. म्हणजे बघा पहिला जो आहे हा डोळ्यांनी हा शरीराने बसलाय त्या तमाशामध्ये, डोळ्यांनी नाच बघतोय, पण मन मात्र त्याचं गंगेवर गेलंय. किती मी वेडा, गंगा सोडून सिनेमात ह्या ठिकाणी बसलोय. हा दुसरा मित्र किती शहाणा, तो मात्र इथे न बसता आणि कुठे गेला, तो गंगेवर गेला. आता तो गंगेवर गेला असेल, त्याने गंगेची पूजा केली असेल, पाणी कसं असेल काय माहिती. बरं कुठल्या घाटावर गेला असेल, त्याला ब्राह्मण मिळाला असेल, अनेक चिंता आणि मनामध्ये त्याच्या विचार येत आहेत. आणि जो तिथे त्या नाच बघायला बसलाय तो विचार करतोय, किती मी वेडा, मी आपला गंगा पाहायला म्हणजे गंगेत आंघोळ करायला म्हणून निघालो, पण खरंच मूर्खासारखा मी इथे बसलो आणि मी आपला तमाशाच बघतोय. खरंच हा जो माझा मित्र आहे किती शहाणा आहे, छानपैकी आता गंगेवर गेला असेल आणि मस्तपैकी आंघोळ करा असेल. म्हणून 13व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतायत की घेता ब्रह्मसुखाची गोडी, संसारिक मागे ओढी, संसार करिता आवडी ब्रह्मी उपजे मागुती. म्हणजे जो आंघोळ करतोय त्याच्या मनामध्ये विचार त्या तंबूत येत आहेत, पण जो तंबूत बसलाय त्याच्या मनामध्ये मात्र विचार येत आहेत कसले, तर त्या गंगेचे आणि गंगेच्या आंघोळीचे. म्हणजे धड गंगेत आंघोळ मनासारखी होत नाहीये आणि धड प्रसन्न मनाने काही तो नाचही बघणं होत नाहीये. मनाची अशी रस्सीखेच सुरू आहे. म्हणून 14व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतायत की ब्रह्मसुख नेले संसारे, संसार गेला ज्ञानद्वारे, दोन्ही अपुरी पुरे एकही नाही. दोन्हीही बघा म्हणजे दोघंही जण कसे आहेत, तर मनाने काही शांत नाही आहेत. दोघंही जणांमध्ये वेगवेगळे विचार सुरू आहेत. जो आंघोळीला गेला आहे तो त्या नाचामध्ये अडकला आहे आणि म्हणून प्रश्न वक्त्याने विचारला आहे की धड प्रपंच नाही की धड परमार्थ नाही, अशी अवस्था येते. अशी किती दिवस या अवस्थेमध्ये भटकावं हेच कळत नाही. निरूपणामध्ये ज्ञान प्रबळ होतं, ते सगळं पटावं लागतं, पण तिथून बाहेर पडलं की ज्ञान मावळतं आणि पुन्हा मनामध्ये संसाराचे विचार येतात. परब्रह्म अपूर्ण असतात, परब्रह्म हे अपूर्ण असतात, दोन्हीकडे सुखाला तो अंतरतो. ना धड संसार आणि ना धड प्रपंच, हा तुमचा परमार्थ. काय करावं काही कळत नाही. म्हणून 16व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत, ऐसा शोता करी विनंती, आता राहावे कोणे रीती, म्हणे अखंड माझी मती ब्रह्माकार नाही. आणि म्हणून ते 16व्या ओवीत म्हणतायत की माझी बुद्धी अखंड ब्रह्माकार राहत नाही, मी काय करू, मी कसा वागू. ब्रह्माशी तदाकार झाल्यावर जर देह पडला तर तो फक्त मुक्त. मग जे शुद्धीत आहेत, ते जिवंत आहेत, म्हणजे उदाहरण ते व्यास वगैरे, ते काही मुक्त झाले नाहीत का. वेदवचनाप्रमाणे शुकदेव वामदेव तेवढे मुक्त झाले आणि मग बाकीचे काय बद्ध आहेत. म्हणून 18व्या ओवीत समर्थ म्हणतायत, ब्रह्मची होऊनी जे पडिले, त्याची मुक्त पदास गेले, येरते काय बुडाले व्यासादिक, श्रोता विनंती करी पुढती, शुको मुक्तो वामदेव वाहे श्रुती, दोघेही मुक्त आदी अंती बोलत असे. म्हणजे बघा शुकदेव आणि वामदेव फक्त मुक्त झाले आणि बाकीचे काय बद्ध आहेत का. आणि हे सर्व ऐकून वक्ता श्रोत्याला उत्तर देत आहे आणि ते आपण सगळ्यांनी ऐकावं. वक्ता बोले या उपरी, दोघेची मुक्त सृष्टीवरी, ऐसे बोलता उरी कोणास आहे. म्हणजे शुकदेव वामदेव फक्त मुक्त नाहीत, तर अनेक ऋषी मुनी सिद्धयोगी आतापर्यंत होऊन गेले ते सर्व ब्रह्मज्ञानी होते आणि ते सर्व समाधानी आणि मुक्त होते. बहु ऋषी मुनी सिद्धयोगी आत्मज्ञानी झाले पुरुष समाधानी असंख्यात. म्हणून समर्थाने एक श्लोक लिहिलाय, प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक व्यास अंबरीश शुक सौनक भीष्म दालभ्यान रुक्मांगद अर्जुन वसिष्ठ बिभीषणादीन पुण्यानिमांतर परम भागवता स्मरामी. दुसरा श्लोक आहे, कवीर हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन हवीर ओत्र
द्रुमिल, चष्मश आणि करभाजन असे 9 ऋषी. त्यापैकी प्रल्हाद, आता ह्या श्लोकांचा आपण थोडक्यात अर्थ बघूया. प्रल्हाद हा हिरण्यकश्यपूला बघा एकंदर 4 मुलं आणि त्याच्यापैकी प्रल्हाद हा त्यांचा सगळ्यात लहान मुलगा. आणि हिरण्यकश्यपू भगवंताला मारण्याकरता म्हणजे सुंक मिळवण्याकरता म्हणून तप करायला जंगलात गेलाय. आणि त्यावेळेला त्याच्या बायकोचा म्हणजे कयाधूच्या पोटामध्ये हिरण्यकश्यप या प्रल्हादाचा गर्भ वाढतोय. आणि हे जेव्हा इंद्राला कळलं तेव्हा इंद्राने त्याला सोडवण्याकरता म्हणून त्याच्या राज्यावर स्वारी केली आणि तिला ओढून न्यायला लागला. त्यावेळेला नारदाने अडवलं. नारद म्हणाला, अरे एक म्हणजे स्त्री आणि दुसरी म्हणजे गर्भवती, तिला तू असं मारू नकोस. आणि तिला घेऊन नारद आपल्या आश्रमात आले. आता नारदांकडे ईश्वर भक्तीशिवाय दुसरं काहीच नाही. आणि म्हणून त्या आईच्या पोटातल्या गर्भाने म्हणजे प्रल्हादाने लहानपणापासूनच पोटातल्या असल्यापासूनच भक्तीला सुरुवात केलेली आहे. ही सर्व गोष्ट आपल्याला माहिती आहे, पण सांगायचा अर्थ असा. आणि जेव्हा भगवंत हिरण्यकश्यपूला मारायला म्हणून जेव्हा अवतीर्ण झाले आपल्या नरसिंह रूपामध्ये हिरण्यकश्यपूचा वध केला, तेव्हा प्रल्हादाला विचारले, तुला काय हवंय काय? तेव्हा प्रल्हाद म्हणतो, मला काही नको, द्यायचं असेल तर मला असं मन द्या की जे मन काहीही मागणार नाही. असा हा असुर कुळात जन्माला आलेला प्रल्हाद म्हणजे हा महान भगवत भक्त झाला आणि त्याने आपल्या कुळाचा उद्धार केला. दुसरे म्हणजे पराशर हे महान ऋषी आहेत. ते एकदा आपल्याला वाटेत जात असताना आणि नदी त्यांना ओलांडायची होती, पण मग नदीला तर खूप पाणी होतं, मग काय करणार. म्हणजे इतक्यामध्ये एक मुलगी आणि आपली नाव घेऊन आली. तेव्हा त्यांनी तिचं रूप पाहिलं आणि ते भाळले आणि ते म्हणाले, आपण दोघं लग्न करू. तेव्हा ती म्हणाली, एक म्हणजे मी मत्स्यगंधा आहे, दुसरं म्हणजे माझ्या अंगाला वास येतोय आणि तिसरं म्हणजे दिवसा. ते इतके महान होते की त्याने आपल्या कर्तृत्वाने तिच्या अंगाचा वास तर घालवलाच, पण त्या ठिकाणी धुकं निर्माण केलं. आणि तो जो जन्माला आला तो मुलगा म्हणजे व्यास, म्हणजे ह्या पराशरांचा मुलगा व्यास. आणि ही जी मत्स्यगंधा आहे तिला असा त्यांनी वर दिला की तुला जरी म्हणजे आपला मुलगा झाला तरी सुद्धा तुझं कौमार्य कधी नष्ट होणार नाही. आणि हे जे व्यास आहे त्यांचं नाव पडलं पराशर, कारण पराशरांचा मुलगा पराशर. आणि कृष्णद्वैपायन, कारण ह्या म्हणजे अंधारलेल्या अशा द्वीपावर जन्म झाला म्हणून कृष्णद्वैपायन. व्यासाचा अर्थ म्हणजे जे विस्तीर्ण आहे. एका वेदाचे 4 वेद त्यांनी केले, महाभारत, ब्रह्मसूत्र, 18 पुराणं त्यांनी लिहिली. असे हे महान व्यास. असं म्हणतात जगामध्ये जे जे काही आहे ते सगळं व्यासोशिष्टम आहे, म्हणजे व्यासांचं उच्चिष्ट आहे. अशा ह्या व्यासांचा मुलगा म्हणजे शुकदेव, त्याचा आपण पुढे बघूच या. नंतर जे म्हणतात नारद हे पूर्वजांनी एक लंपट गंधर्व होते आणि इंद्राच्या सभेमध्ये गात असताना त्यांचा ताल चुकला म्हणून इंद्राने त्यांना शाप दिला की तू भूतलावर जा, आणखीन मानव शरीराचं धारण कर. अशा प्रकारे ते एका दासीचा दासीपुत्र म्हणून जन्माला आले. पण भगवंताला दाखवायचं होतं की म्हणजे सत्संगाचा परिणाम काय होतो. त्यांना एकदा 5व्या वर्षी सत्संग मिळाला आणि सत्संगामुळे त्यांना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र त्या संतांनी दिला आणि सांगितलं तू मोठा भगवत भक्त होशील. तर हे नारदानी जेव्हा जेव्हा तुला भगवंताची म्हणजे प्राप्ती व्हावी असं वाटेल त्यावेळेला भगवंत तुझ्यासमोर उभे राहतील. अहो नारदामुळेच खरं म्हणजे भागवत निर्मिती झाली, वाल्मिकी रामायण म्हणजे रामायणाची निर्मिती झाली. असे हे नारद महान भक्त ज्यांनी नारदीय भक्तिसूत्र सुद्धा लिहिलेली आहेत. तिसरे म्हणजे पुंडरीक. सगळ्यांना माहितीच आहे पुंडरीकांची गोष्ट. पहिल्यांदी पुंडरीक हा अगदी वडिलांचा किंवा आईला स्त्री लंपट झाला होता, स्त्रीच्या मागे लागणारा, परंतु काही वर्षांनी त्याला आपली चूक कळली आणि मग आई वडिलांची सेवा करायला लागलाय. त्यावेळेला विठ्ठल आला तेव्हा त्यांनी ती वीट फेकून मारली आणि विठ्ठलराव उभे आहेत ते आपण म्हणजे पंढरपूरला बघतो. युगे 28 विटेवरी उभा अशी आख्यायिका. असं हे पुंडरीक. अंबरीश हा सबंध जगाचा सम्राट आहे. एकदा त्यांनी साधन द्वादशी करायचं ठरवलं आणि खूप म्हणजे कठीण असं व्रत केलं. म्हणजे दशमी, एकादशी आणि द्वादशीच्या पहाटे ती दशमी आणि एकादशीला
अगदी काही नाही खायचं, पाणी पण प्यायचं नाही, असं दिवसभर उपाशी राहायचं आणि अगदी पहाटे द्वादशीला पारणा करायचा. असं 1 वर्षभर केल्यानंतर दुर्वास ऋषी आले. 33,000 ब्राह्मण जेवायला बसलेले आहेत, गाईचं दान देऊन झालेलं आहे. दुर्वास ऋषी आले, या ऋषी तुम्ही पण जेवायला बसा. पण नाही, माझी आंघोळ व्हायची म्हणून आंघोळीला गेले. आता वर्षभर केलेलं जे आपलं आहे व्रत ते चुकेल आणि म्हणून त्यांनी फक्त तीर्थ प्यायले. पण दुर्वासच, नावाचे दुर्वास, त्यांनी लगेच त्यांना शाप दिला आणि शाप दिल्यानंतर त्यांच्यावरती एक कृत्या सोडली. एवढे मोठे म्हणजे महान हा राजा, पण हा देवासमोर बसला. आत्मनिवेदन भक्ती म्हणजे कशी असे, डोळे मिटून बसला आणि देवाला म्हणाला, देवा, मी जर खरोखर तुझा भक्त असेल आणि तुला जर मला वाचवायचं असेल तर ही कृत्या मला काही करणार नाही, पण जर तुला मला मारायचं असेल तर या कृत्येने माझा जीव जाईल. आणि अशा प्रकारे देवाने त्याला वाचवलं. असं हे अंबरीश. शुकदेव हे व्यासपुत्र आहेत आणि एवढा मोठा महान ग्रंथ 18,000 श्लोकांचा भागवत लिहून झाल्यावर आणि त्याचं म्हणजे प्रचार करण्याकरता म्हणून देवाकडे मागितला. हा शुक म्हणजे शंकराचा अवतार आहे, पण बाहेर आल्यानंतर मला ही माया त्रास देईल आणि म्हणून शुकदेवाने आईच्या पोटातून बाहेर येईस ना. शेवटी भगवंतांनी म्हटलं, माया तुला त्रास देणार, म्हणून जे बाहेर आले ते हे शुकदेव. आणि गाईची धार पुरते सुद्धा एका गृहस्थाच्या घरी न उभं राहणारे आणि ते परीक्षिताकडे राहिले. 8 दिवस राहून, 7 दिवस राहून सप्ताह केला आणि त्यांना मुक्त केलं. असे हे निर्विकार योगी, असे हे शुकदेव. दोघं जण आंघोळीला निघालेत. पुढे गेले व्यास आणि मागून शुकदेव जात आहेत. आणि नदीमध्ये काही म्हणजे आपल्या म्हणजे मुली आंघोळ करत होत्या. जेव्हा शुकदेव पुढे गेले, हा तरुणाबाण 16 वर्षाचा, म्हणजे कुरळे कुरळे केस आहेत, अवधूत वेशातला निसंग योगी, आणि ते पुढे गेले आणि मागून जेव्हा त्यांचे वडील व्यास म्हापारे जायला लागले तेव्हा त्या मुलीने काय केलं तर आपल्या गुह्यांगावरती हात ठेवला. तेव्हा व्यास म्हणाले, अगं म्हणजे माझा मुलगा समोर गेला तेव्हा तुम्ही लाजला नाहीत आणि मला लाजता, मी तर म्हातारा आहे. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की स्त्री आणि पुरुष हा भेद तुमच्या डोळ्यामध्ये आहे, पण ते मात्र कसं आहे तर निसंग आहेत, निर्विकार असे हे शुकदेव आहेत. त्यांच्यानंतर नावाले भीष्म, गंगापुत्र आहेत. भीष्मांची प्रतिज्ञा सगळ्यांना माहिती आहे. भीष्म प्रतिज्ञेकरता प्रसिद्ध आहेत. आपल्या मरणावर विजय मिळवणारे, तू येशील तेव्हा मी म्हणणार, मी ते सांगू येणार नाही, जेव्हा मी म्हणेन तेव्हा माझा मृत्यू होईल, असे हे भीष्म. इच्छा मरणी, सत्यवचनी, धर्माने जीवन जगणारे, असे हे भीष्म. दुसरे म्हणजे आहेत अर्जुन. एक ही भगवंताची विभूती, अत्यंत नम्र, उत्तम धनुर्धारी. खरं म्हणजे कुरुक्षेत्राचं युद्ध जिंकणारा सगळ्यामध्ये मुख्य जो कोण असेल तर तो अर्जुन आहे. अर्जुनाचे आपण आभार मानायला पाहिजे की अर्जुनाला मोह झाल्यामुळे भगवंतांनी गीता सांगितली आणि ती आपल्याला ऐकायला मिळाली. वसिष्ठ हे ब्रह्मर्षी आहेत, रघुकुलाचे गुरु आहेत. बघा गंमत, बघा कशी आहे. गीतेमध्ये भगवान म्हणजे बोलतायत आणि श्रोता जो कोण आहे तर ते म्हणजे अर्जुन आहेत. पण योग वसिष्ठामध्ये आणि वसिष्ठ मुनी सांगतायत आणि राम ऐकतोय, म्हणजे नारायण जे आहेत त्या श्रोता आहे आणि नर जो आहे तो नर हा कोण आहे तर ते आज गुरु आहेत. असे हे वसिष्ठ. त्यानंतर बिभीषण म्हणजे भांगेतील तुळस आहेत. अहो म्हणजे ह्या रावणाचा भाऊ आहे पण अत्यंत सात्विक आणि रामाचा भक्त. त्यानंतर त्यांनी दुसरा श्लोक आहे, त्या दुसऱ्या श्लोक 9 योगांचं वर्णन केलं आहे. हे जे ऋषभदेव आहे त्याला एकंदर 100 मुलं, त्यापैकी पहिला मुलगा म्हणजे हा भरत आणि त्याच्यावरून आपल्या देशाचं नाव पडलं भारत. त्यानंतर 81 कर्ममार्गी, 9 हे जे आहे ते 9 ह्याचे राजे झाले आणि 9 जे होते ते महान योगी म्हणजे कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, नंतर द्रुमिळ, चमश आणि करभाजन, असे 9 योगी. एकदा खूप मोठा यज्ञ सुरू आहे आणि त्या यज्ञामध्ये हे 9 योगी गेले आणि त्यांनी राजाने अनेक प्रश्न विचारले आणि अनेक प्रश्नांची सांगतो यदू राजा आहे, अनेक प्रश्न विचारले आणि या महान योगीने त्या सगळ्यांची उत्तरं दिली. असे हे महान योगी. समर्थाने हा श्लोक का लिहिला आहे? समर्थांचं म्हणणं असतं की अनेक भगवत भक्तांचा संदर्भ समर्थाने दिला आहे, कारण की जीवाच्या पातळीवर व्यवहार ते हे सगळेजण करतायत पण त्यांची मुक्तावस्था मात्र कुठेही टळली नाही आणि म्हणून ते सगळे मुक्तच आहेत. आपल्याला वाटतंय ते म्हणजे संसार करतायत पण ते खरे मुक्त आहेत आणि म्हणून समर्थांनी ह्या सगळ्यांना नमस्कार करून समर्थता
पुढे असं म्हणतायत की शुकदेव आणि वामदेव फक्त मुक्त नाहीत, बाकी पण सगळे मुक्त आहेत. पण त्यांना जे लोक मुक्त म्हणत नाहीत त्यांना समर्थांनी पढत मूर्ख म्हटलंय. म्हणून 25व्या ओवीत समर्थ म्हणतायत, शुकदेव वामदेव मुक्त झाले, येर ते अवघेची बुडाले, या वचना विश्वासले ते पढत मूर्ख. त्यांच्याबरोबरच ब्रह्मा विष्णू महेश किंवा दत्तात्रय जे आहेत किंवा जनक, हे सगळे मुक्त झालेले आहेत. जनकाबद्दल तर आपल्याला गोष्ट सांगायचं तर अशी गोष्ट आहे, एकदा जनक आपल्या राज्याच्या बाहेर येऊन आणि एका सत्संगामध्ये बसले होते. इतक्यामध्ये कोणीतरी सांगत आलं की संबंध राजवाड्याला आग लागली आणि संबंध जे राज्य आहे ते जळायला लागलंय. जे बसलेले श्रोते होते ते सगळे जे कोण होते तर सगळे जण म्हणजे मुक्त झालेलेच म्हणावे अशा योग्यतेचे होते. सगळे पळायला लागले की ज्यांची आश्रम आणि ज्यांच्याकडे विशेष काही सामान नाही आहे, पण ते मात्र धावत सुटले. पण जनक जो राजा आहे पण तो उठला नाही. असा हा विदेही जनक तोही मुक्त झालाय. आता शुकदेव वामदेव म्हणजे फक्त मुक्त आणि बाकीचं मुक्त नाही असं म्हणू नका. समर्थ म्हणतात हे सुद्धा काय म्हणजे कसे आहेत तर हे सुद्धा मुक्त आहेत. श्रोत्यांनी लगेच विचारले, मग वेदांचं वचन खोटं आहे का? त्यावर उत्तर देत आहेत समर्थ की वेदांनी पूर्वपक्ष मांडलाय, म्हणजे आपली एक बाजू मांडली आहे, दुसरी बाजू पण तुम्ही ऐका, संपूर्ण सत्य म्हणजे तुम्हाला समजेल. भगवंताच्या श्वासातून निर्माण झालेले वेद आहेत, हे अनन्यसाधारण वेद आहेत. ते तर सामर्थ्यवान आहेत, जीवाला मुक्त करणारे हे वेद आहेत. साधू पुरुष म्हणतात की वेद किंवा शास्त्र पुराणांचे श्रवण महत्भाग्याने होतं. इतकंच काय, पण एक श्लोक, अर्धा श्लोक, एक शब्द जरी आपल्या कामावर पडला ना तरी सुद्धा आपले अनेक दोष जातात, असे हे वेद आहेत. म्हणजे श्लोक वेदशास्त्र पुराण भाग्य झाली आहे श्रवण, तेणे होई जे पावन, हे बोलती साधू. श्लोक अथवा श्लोकार्थ नाहीतरी श्लोकपाद, श्रवण होता एक शब्द नाना दोष जाती. वेदशास्त्री पुराणी ऐशा वाक्याच्या ऐणी अगाध महिमा व्यासवाणी वधवली गेली. म्हणजे वेद आहे ते वेद महान आहेत, ते कधी चुकणार नाहीत. आपण फक्त एक भाग ऐकतो आणि आपण त्याच्यावरती लगेच चर्चा करू नये असं समर्थ आपल्याला जे सांगतायत. व्यासाने जे म्हटले ते चूक नाहीच आहे. शुकदेव वामदेव तर मुक्त झालेच, पण त्याबरोबर हे महान महात्मेही मुक्त झालेत. कृतयुगात जन्माला आले हे वामदेव एकदा रस्त्याने जात होते आणि रस्त्याने जात असताना एक ब्रह्मराक्षस त्यांना खायला म्हणून आला. त्यांच्या अंगावर असणाऱ्या भस्माचे काही कण त्या ब्रह्मराक्षसावरती पडल्याबरोबर तो मुक्त झाला. असे हे ज्ञानी वामदेव आणि शुकदेवांबद्दल तर आपण मगाशी चर्चा करून झालीच आहे. म्हणून वरवर पाहायला ब्रह्मज्ञानी व सर्वसामान्य हा सारखाच दिसतो, पण अंतर्यामीत भेद असतो. देहाने आत्मज्ञानी जगात वावरतात, पण आपली ब्रह्मकारता ढळू देत नाहीत. उदाहरणार्थ जर घ्यायचं तर धुंडा महाराज देगलूरकर एकदा कीर्तनाला बसले होते आणि तेवढ्यामध्ये एक जण आला आणि तो म्हणाला, महाराज कामात सांगितलं की तुमचा मुलगा आता निवर्तला आहे. धुंडा महाराजांनी ऐकलं, पण तरी त्यांनी आपलं कीर्तन सुरू ठेवलं. नंतर कीर्तन झाल्यावर म्हणाले, आता आपण कोणत्या गावाला जायचंय, कुठल्या घाटावर त्याला नेलंय? ह्याला म्हणायचं आत्मज्ञान संपन्न. काहींच्या मते आत्मज्ञान झाल्यावर तो काष्ठवत म्हणजे लाकडाप्रमाणे नितेष्ट पडतो. म्हणून 37व्या ओवीत समर्थ म्हणतायत, मनसी काष्टी लागो न पडला, तोची एक मुक्त झाला, शुक तोही अनुवादाला नाना निरूपणे. म्हणजे लाकडाप्रमाणे निश्चय पडतात हा जो भाग आहे हा चुकीचा आहे. वक्ता म्हणतो शुकदेव मुक्त होते तर ते काष्ठवत पडले अनेक, पण त्यांनी परीक्षितेला 7 दिवस भागवत सांगितलं. ते जर काष्ठाप्रमाणे जर पडलेले असते तर मग भागवत कसं सांगितलं असतं? म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे एकाच्या घरात क्षणभरही न विसरणारे असे हे शुकदेव आणि परीक्षितीला समोर परीक्षित बसलाय गंगेच्या किनाऱ्यावर आणि 7 दिवस ते भागवत सांगतायत. 1800 श्लोकांचा हा महान भागवत ग्रंथ सांगून त्यांनी आपल्या सर्वांवरती खरं म्हणजे उपकारच केलेत. नाहीतर तो बासनामध्येच अदृश्य राहिला असता. आणि म्हणून 40व्या ओवीत समर्थ म्हणतायत, जो ब्रह्माकार झाला तो काष्ट होऊ न पडिला, शुक भागवत बोलिला परीक्षिता पुढे. म्हणजे आपल्याला जे असं वाटतं की जे आत्मज्ञान संपत असतात ते एखाद्या लाकडाप्रमाणे ओंट्याप्रमाणे असतात, तर समर्थाने ते खोडून काढलेलं आहे. तर त्या शुकदेव हे जे कसे आहेत तर ते मुक्त असून सुद्धा त्यांनी हे भागवत सांगितलं. शुकदेवाने तो रंगवून सांगितला. म्हणजे व्यासाने अनेक उदाहरणं देऊन हा ग्रंथ तर लिहिला, पण शुकदेवाने पण तो उत्तम रीतीने सांगितला आणि राजा परीक्षित मुक्त झाला.
झाला. सायुज्य मुक्ती त्याला मिळाली. 4 प्रकारची मुक्ती आहे बघा. त्यापैकी सायुज्य मुक्ती ही शाश्वत मुक्ती आहे, नष्ट न होणारी अशी ही मुक्ती आहे. म्हणून 42 समर्थ म्हणतात, क्षण एक ब्रह्मची व्हावे, क्षण एक दृश्य धोंडाळावे, नाना दृष्टांती संपादावे बकृतवासी. म्हणून बोलता चालता निश्चित पडिले नसता, मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरु बोधे. म्हणजे यांनी हे भागवत सांगितलं आणि सायोज्य मुक्ती झाली, मिळाली. परीक्षित राजा मुक्त झाला. समर्थ इथे उपदेश करतायत की ज्यांचा मीपणा संपला तोच मुक्त झाला. बघा, एक जण रात्रीच्या वेळी एक ग्रंथ वाचत होता. तेलाच्या दिवटीच्या उजेड्यात त्याचं वाचन सुरू होतं, कारण तेव्हा इलेक्ट्रिकचे लाईट नव्हते. वाऱ्याने ज्योत विझली आणि त्या दिवशी पौर्णिमा होती. लख्ख चांदणं पडलं होतं. ज्योत विझल्यावर खिडकीतून चंद्रप्रकाश आला आणि तो वाचू लागला. मनात त्याचा विचार आला की मीचा प्रकाश जोपर्यंत आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्या दाराशी प्रतीक्षा करीत उभा आहे, पण मी गेल्यावर तो आत प्रवेश करतो. मीचे बहिर्गमन झाल्याशिवाय परमेश्वराचं आगमन होत नाही. हीच मुक्ती, ही विदेही मुक्ती राजा जनकाकडे होती. त्याचं उदाहरण आपण मगाशी पाहिलंच. संत कबीर समाधी अवस्थेत कपडे विकायचे. योगी अरविंद ध्यानावस्थेत स्वातंत्र्याची योजना आखीत. स्वामी विवेकानंद ध्यान आणि तत्वज्ञान समुद्रापलीकडे घेऊन गेले. तात्पर्य काय की मुक्तांचे व्यवहार हे देहपातळीवर घडत असतात. त्याचवेळी मी देह नाही त्याचे त्यांना पूर्णपणे भान असते. आणि म्हणून 54 समर्थ म्हणतात, मीपणापासून सुटला तोची एक मुक्त झाला, मुका अथवा बोलिला तरी तो मुक्त. म्हणून मुक्ताचे 4 प्रकार समर्थ सांगतायत. एक जीवनमुक्त, साधनेद्वारे आत्मज्ञानानंतर देहाने विहित कर्म प्रारब्ध म्हणून करतात. दुसरा विदेहमुक्त, आत्मज्ञानानंतर देहाचा ते त्याग करतात. तिसरा नित्यमुक्त, समाजातील दुःख दैन्य पाहून जगाच्या कल्याणासाठी अवतार घेतात. कार्य संपताच देहत्याग करतात. उदाहरणार्थ ज्ञानेश्वर, उदाहरणार्थ समर्थ, उदाहरणार्थ शिर्डीचे साईबाबा. चौथे मुक्त साधना करून ब्रह्मस्वरूपाची प्रचिती घेतात व त्याच अवस्थेची तदाकरता प्राप्त करून घेतात. ते मुक्त होत. म्हणजेच आमच्या आत्मस्वरूपाला बंधन नाही व तसेच बंधनातून मुक्त होणे पण नाही. या सर्व संकल्पना देहबुद्धीच्या मीपणामुळेच निर्माण होतात. त्याचा त्याग करणे हीच खरी साधना होय. देहबुद्धी केल्याशिवाय मुक्ती नाही. अगदी देवांनाही हा नियम लागू पडतो. जीवनातील परमोच्च ध्येय, परमोच्च अवस्था म्हणजे आत्मज्ञान प्राप्ती. ती झाल्यावर समाधान मिळते. एकदा ती अवस्था प्राप्त झाल्यावर लोकांनी त्याला बद्ध म्हटले, असमाधानी म्हटले तरी त्याच्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. जसा एखादा पोटभर जेवलेला जर कोणी म्हटलं की तू उपाशी आहेस, अशा बोलण्याकडे तो कानाडोळा करतो. तसाच मी मुक्त आहे असे म्हणणारा खरं तर बद्ध समजावा. देहबुद्धीचे बद्ध मुक्त हे शब्द आहेत. त्यामुळे मी देह नाही हे पक्के झाल्यावर तो मुक्तच झाला. कोणी त्याला बद्ध म्हटले की मुक्त म्हटले तरी त्याला काहीच फरक पडत नाही. जसे जेवलेल्याला कोणी म्हटले की तू उपाशी आहेस तर त्याच्यावर काहीच परिणाम नाही, कारण त्याचं तर पोट भरलेलं असतं. माणूस त्रिगुणांनी बांधलेला असतो, स्वरूपानुभवी त्रिगुणातीत असतो. जो त्रिगुणांनी वेढलेला असतो त्याला बद्ध किंवा मुक्तता अशी माहीत नसते. म्हणून 56 समर्थ म्हणतायत, तत्वज्ञाता परमशुद्ध तयास नाही मुक्तबद्ध, मुक्तबद्ध हा विनोद माया गुणे. म्हणजे मी बद्ध किंवा मुक्त ही कल्पना आहे, हा भ्रम आहे. हे सर्व मायेच्या प्रांतातले आहेत. माया मुळात खोटी, स्वप्नमत रात्री पडेल स्वप्न जसं जागं झाल्यावर खोटं आहे हे आपल्याला समजतं, तशीच माया आहे. एकदा ब्रह्मसाक्षात्कार झाला की खोटा भ्रम कल्पना नष्ट होतात. जसे आकाशात ढग आल्यावर आकाश डोळ्याने दिसत नाही, पण ढग गेल्यावर आकाश निरभ्र होतं. म्हणून 64 समर्थ म्हणतात, बद्ध मुक्त हा संदेहो, धरी कल्पनेचा देहो, साधू सदा निसंदेहो देहातीत वस्तू. देहबुद्धीमध्ये निर्माण होणारी कल्पना बद्ध आणि मुक्त असा भेद जन्मास घालते. पण आत्मज्ञानी साधू पुरुष देहाच्या पलीकडे असणाऱ्या ब्रह्माशी समरस झाल्याने तो नेहमी भेदातीत आणि संदेह रहित असतो. मी आता जे ह्यांचं चरित्र वाचते बाबा शिर्डीच्या ह्यांचे, तर त्याच्यातली त्यांनी दिलेलं एक सुंदर भक्तांना केलेला उपदेश आहे आणि तो तुम्हाला थोडक्यात सांगते. ते म्हणतात, हा जो जीवात्मा आहे हा तिन्ही गुणांच्या पलीकडचा आहे, परंतु मायेने मोहित होऊन
स्वतःच्या त्रिकालाबाधित अस्तित्वरूपी तत्व, ज्ञान आणि आनंद यादी युक्त अशा परमेश्वर स्वरूपाचा त्याला विसर पडतो आणि आपल्याला देह मानित असतो. मग त्या देहाच्या अभिमानाने सर्व गोष्टी मीच करणारा, मीच भोगणारा असा त्याचा समज होतो आणि त्यामुळे लागोपाठ आलेल्या मोठ्या संकटाने त्रासून जातो. त्यातून सुटण्याचा मार्ग त्याला काही सापडत नाही. गुरुची कृपा झाल्यानंतर मग तो भक्ती करायला लागतो. आणि त्यासाठी त्याने एक खूप सुंदर उदाहरण दिले. त्याने असं उदाहरण दिले की पाण्याने भरलेला खड्डा अगदी लहान व अतिशय घाण वास जरी असला तरी त्याला डुकराला तेच त्याला लोळायला आवडतं. म्हणून तसाच हा जो मनुष्याच्या जीवात्म्याची आणि पोपटाची तऱ्हाही अशीच आहे. एक शरीरात असतो म्हणजे जीवात्मा शरीरात असतो, तर दुसरा हा पिंजऱ्यात म्हणजे हा जो पोपट आहे हा पिंजऱ्यात बंद असतो. पोपटाने स्वातंत्र्य गमावलेले असले तरी त्याला परतंत्रताच बरी वाटते. विहिरीत असलेल्या बेडकाप्रमाणे त्या पोपटाला पिंजऱ्यातच सुख वाटते. सुख सर्वस्व वाटतं. त्याला स्वातंत्र्याचा आनंद माहीतच नसतो. विषयात आसक्त असलेला जीवात्मा सुद्धा अगदी असाच असतो. काय किती छान आहे हा पिंजरा, काय तिथल्या सोन्याच्या दांडीभोवती चक्रा मारायला मस्त मिळत आहेत, उलटा टांगलो तरी मजा येते. पण त्या सोन्याच्या दांडीपासून माझे पाय जरा सुद्धा सुटता कामा नयेत. पिंजऱ्याबाहेर मी गेलो तर त्या सुखाला मी मुकेन आणि म्हणून त्या ह्याच्यामध्ये पोपटात त्या पिंजऱ्यामध्येच तो आनंद मानतो. काय मस्त डाळिंबाचे दाणे मिळत आहेत, मिरचीचं खाणं मिळतं आहे, मला पेरू मिळतोय. अहो मला बाहेर पडलेलं काय मिळेल, काही मिळणार नाही. आणि म्हणून या पोपटाची योग्य वेळ आली म्हणजे त्याला अकल्पित प्रसंगाशी गाठ पडते आणि त्याला प्रेमाची चपटी बसते. त्या चापटीच्या सामर्थ्याने म्हणजेच त्याला एखादा भेटतो आणि त्याला बाहेर काढतो आणि मग त्याच्या डोळ्यांच्या पापड्या उघडतात. तो पिंजऱ्यातून निसटतो. बाहेर गेल्यावर पंखाच्या वाऱ्याने आकाशात विहार करतो. ओढी त्याला आवरू शकत नाही. आणि मग त्याला कळतं, अरे इथे डाळिंबाची, पेरूची तर खूप झाडं आहेत. जेव्हा हवं तेव्हा मी डाळिंब खाईन, जेव्हा हवं तेव्हा मी पेरू खाईन. आकाशामध्ये स्वच्छंदपणे त्याला उडण्याला मोकळं आकाश सापडतं आणि मग त्याला स्वातंत्र्याची खरी मौज कळते. ह्या जीवात्म्याची पण अशी स्थिती असते. ईश्वराची कृपा आणि गुरुची भेट झाल्यानंतर आणि म्हणजे मग आपण संसार बंधनातून मुक्ती आणि स्वातंत्र्याचा आनंदाचा उपभोग हा जीवात्मा घेऊ लागतो. आणि म्हणून समर्थाने आपल्याला हा बद्ध आणि मोक्ष ही जी आहे, हा जो समास आहे हा समजावून सांगितलाय. त्याच्याकरता बघा, नेहमी करता सगळ्यांना माहिती असणारी जी गोष्ट, तुकाराम महाराज नेहमी दरवर्षी आणि वारीला जायचे आणि जवळच्या मित्राला नेहमी म्हणायचे, तो शेठजी होता, त्याला म्हणायचे, अरे चल ना. कधीही म्हटलं की तो म्हणायचा, काय करू साहेब, मला यावंसं खूप वाटतं, पण हा प्रपंचातून मला काही सुटका नाही बघा. यावर्षी मी यायचं ठरवलं होतं, पण माझी आता जी ही आहे म्हैस आहे ती आता विणार आहे, मग मी कसा येऊ. कधी बायको आजारी आहे, कधी मुलगा आजारी आहे, ना अनेक कारणं सांगत सुटायचा. एक दिवशी काय झालं की तो लांबून येतोय भेटायला असं तुकाराम महाराज पाहिलं आणि त्याने त्या एका झाडाला घट्ट मिठी मारली. इतक्यामध्ये शेठजी आले. शेठजी म्हणाले, काय कसं काय यंदा वारी कशी काय झाली. अहो म्हणे, तू असा का उभा आहेस, अरे सोड झाडाला त्या. अहो काय करू, हे झाड मला काही केलं सोडत नाही, मला इतकी सोडायची इच्छा आहे. अहो झाड कशा सोडणार नाही, तू हात सोडले की मग तुला तो झाड सोडेल, तूच त्या झाडाला पकडलेस ना. तुकाराम महाराजांनी झाड सोडलं आणि तुकाराम महाराज म्हणाले शेठजींना की अहो खरं सांगू का, तुम्ही पण असंच प्रपंचाला पक्क धरलंय. एकदा म्हणताय मला म्हशीनी म्हणजे त्या म्हशीने मला काय केलं की ती सोडत नाही आहे, ती विणार आहे. एकदा म्हणता की म्हणजे माझी बायको आजारी आहे. म्हणजे प्रपंचाला तुम्हीच धरलंय, तुम्हीच म्हणताय की मला हा प्रपंच सोडत नाही आहे. खरं जर तुम्ही जर पाहिलं ना तर आपण मुक्तच आहोत. अहो आत्मा हा मुक्तच आहे. आपण जर ठरवलं की आपल्याला मुक्त व्हायचं आहे, एका क्षणात आपण मुक्त होऊ. पण आपणच प्रपंचाला, आपणच सगळ्याला मी देह आहे हा पहिला म्हणजे आपली ही बद्ध अवस्था. मी देह आहे, देह मला, त्यामुळे देहाचे येणारे सुख दुःख म्हणजेच मी आहे हे आपण धरतो. पण जर आपण ठरवलं की आपल्याला मुक्त व्हायचं आहे, देह म्हणजे मी नाही हा भाव सोडला म्हणजे मी मुक्तच आहे. आणि अशा प्रकारचं बद्धमुक्तता समर्थांनी आपल्याला या 7वा दशक आणि 6व्या समासात सांगितले आहेत. म्हणून हा जो आहे हा पूर्ण समास पूर्णपणे वाचावा आणि आपल्याला आपण समर्थाला विनंती करूया की अशा प्रकारची मुक्तता हे समर्थ आम्हाला द्या, असं म्हणून मी इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.